हाय हॅलो, मी नेहा. तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. सकाळी उठली तर बघितलं खूप पाऊस चालू होता. तर मस्त आहे ना, आज ना जेवणाची तयारी करायची होती लवकर. त्यासाठी मस्त ना डाळ म्हणजे सांबार बनवायची होती. इडली सांबार आणि ते बनवायचं होतं. त्यासाठी मस्त सांबार शिजवून घेतलेलं होतं मी, डाळ वगैरे. त्याच्यातच सगळे सब्जी पण शिजवून घेतलेल्या होत्या. म्हटलं पहिले सांबार बनवून घेऊ मस्त. त्यासाठी मस्त पहिले फोडणी दिली, मसाले टाकून घेतले बेसिक. मग लगेच ना सांबार टाकून घेतली मी मस्त. आणि ते सगळं झाल्यानंतर आहे ना, बाहेर खूप मुसळधार पाऊस चालू होता. आणि मस्त ते सांबार झाल्यानंतर आहे ना, लगेच इडलीचं पीठ बघितलं. ते पण म्हणजे एवढं इतकं थंड वातावरण होतं, त्याच्यामुळं काही एवढं जास्त फर्मेट नव्हतं झालेलं. त्यासाठी मस्त त्याला एकदम छान असं फेटून घेतलं भरपूर. सांबारला पण कोथिंबीर वगैरे टाकून घेतली सगळे. आणि सांबार पूर्णपणे झालेली होती. त्याच्यावरती कोथिंबीर वगैरे टाकून मस्त सांबारचं म्हणजे कमी गॅसवरती शिजू देत होती थोडी. इकडे इडलीच्या भांड्यामध्ये पाणी टाकून लिंबू टाकून घेतला, म्हणजे लाल पडत नाही ते भांडं स्टीलचं. म्हणून मग लगेच नाही का, इकडं मी इडलीच्या पिठामध्ये पण ते पाणी गरम करायला ठेवलेलं. इडलीच्या पिठामध्ये मीठ टाकून घेतलं, थोडा सोडा पण टाकून घेतला, कारण की फर्मेट झालेलं नव्हतं ते पीठ. खूप वातावरण थंड असल्यामुळं इकडे इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलं. आणि लगेच आहे ना, पूर्ण भांड्यांना तेल लावून आणि इडली त्याच्यामध्ये लावून घेतलं पीठ टाकून. इकडं पाणी पण उकळलेलं होतं. लगेच पटकन जशी मी ते इडली हे लावून दिल्या त्याच्यामध्ये, अशा प्रकारे पूर्ण इडलीचं पीठ मी लावून दिलं इडल्या. आणि खूप छान झालेलं होतं म्हणजे तरी. पण मग एवढ्या म्हणावं अशा फुगल्या नव्हत्या, कारण की ते उन्हाळ्यामध्ये जशा इडल्या होत्या ना, तशा इडल्या झाल्या नव्हत्या. आणि इकडे लगेच ना खूप बेसिंग भरून गेलेलं होतं भांड्यांचं. लगेच पटकन असं धुवून घेतलं, कारण की तिकडं आणूचं पण दुसराच राडा करून ठेवतो आपण इकडे एक आवरायला लागलं तर. हे किचन वगैरे सगळं साफ वगैरे करून घेतलं. साफ झाल्यानंतर आहे ना, मी लगेच इकडं आपल्या इडल्या पण झालेल्या होत्या. लगेच ते इडलीचं बघितलं तर इडल्या झालेल्या होत्या. ते झाकण तिकडे पडलं, ते उचलून इकडे ठेवलं. आणि लगेच मग ते इडल्या आहे ना, गरम गरम थोड्याशा थंड व्हायला ठेवल्या. थंड झाल्यानंतर आहे ना, एक सगळ्या इडल्या काढून घेतल्या. हे स्टीलचं असल्यामुळं काय ते असे म्हणजे आहे ना, आपणी निघतीच नाही. तसं ॲल्युमिनियमच्या याच्यामध्ये लगेच निघून जातं, तसं निघत नाही याच्यामध्ये. असं चाकूच्या सहाय्याने पूर्ण नीट काढून घ्यावं लागतं. इडल्या झाल्यानंतर इडल्या सगळ्या प्रकारे पूर्ण इडल्या काढून घेतल्या. आणि ते मस्त ना डब्यामध्ये पॅक करून ठेवल्या, म्हणजे गरम गरम राहतील तशाच इडल्या. लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये लगेच दुसरं हे पण लावून दिलं, इडलीचं भांडं लावून दिलं मी. ते इडलीचं भांडं लावल्यानंतर आहे ना, भात पण करायचा होता अजून थोडासा, नाही का. सांबारबरोबर भात पण, लई इडलीच नाही खाल्ल्या जात, त्याच्यामुळं भात बी करायचा होता. मग भात पण लावायचा होता. इडलीचं ते भांडं लावल्यानंतर भात लावायचा होता. भात लावण्यासाठी मस्त तांदूळ धुवून घेतले. ते लगेच कुकरमध्ये टाकले. आणि ते टाकल्यानंतर आहे ना, तेल आणि मीठ टाकून घेतलं. साधासा भात टाकला मी, त्याच्यामध्ये पाणी टाकलं लागेल तितकं. आणि कुकर लावून दिलं लगेच. 2-3 शिट्टीमध्ये लगेच आपला भात पण होऊन जाईल. माझी सकाळची धावपळ तुम्हाला कशी वाटली मिनी ब्लॉग? तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.